तर पहा आजचा टॉपिक आहे आपला वयवारी. तुमच्या ऑल टोटल कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये विचारला जाणारा क्वेश्चन आहे. आईचं, मुलाचं, वडिलांचं वय, बहीण भावांचं, असे वेगवेगळ्या टाईपचे वयाचे प्रश्न विचारले जातात. अतिशय महत्त्वाचा टॉपिक. प्रत्येक एक्झाममध्ये तुम्हाला याच्यावरचे क्वेश्चन पाहायला भेटतील. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे पोलीस भरती आणि UPSC पर्यंत याच्यावर प्रश्न विचारले जातात. खूप वेळा विचारला गेलेला अतिशय महत्त्वाचा टॉपिक. आता कन्सेप्ट घेण्याच्या आधी आपण डायरेक्ट प्रश्न पाहूया. प्रश्नावरनं तुम्हाला कन्सेप्ट सांगेल, त्याच्यानुसार तुमच्या लक्षात येईल. ओके, ठीक आहे. काय दिले? वडील आणि मुलगी यांच्या वयाचे गुणोत्तर. काय दिले? हे गुणोत्तर. 5 किती दिले? 3 दिले. 5/3 याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ होतो 5/3. याचा अर्थ काय होतो? 5/3. हे गुणोत्तर आहे. इथं जर तुम्ही पाहिलं तर 3 जर 5 ला भागलं तर उत्तर कशात जाते? डायरेक्ट पॉइंट मध्ये जाते. म्हणजे 5 हा कोण आहे? प्राईम नंबर, प्राईम मूळ संख्या. आणि 3 ही कोणती आहे? मूळ संख्या. म्हणजे मूळ संख्येपर्यंत आपण येऊन थांबलोय. यालाच म्हणतात संक्षिप्त गुणोत्तर. याला काय म्हणायचं? संक्षिप्त गुणोत्तर. मग संक्षिप्त गुणोत्तर तयार कसं होतं? फॉर एक्झाम्पल आपण पाहूया. 20 भागिले या ठिकाणी मी लिहिलं 25. पहा ही संख्या काय? 20. खालची संख्या कोणती आहे? 25. हे गुणोत्तर आहे. याचं जर मला संक्षिप्त गुणोत्तर विचारलं तर काय करणार मी? 5 चौक 20, 4 किती झाले? 5 5 25. म्हणजे दोन्हीला मी कितीने भागलं? 5 ने भागलं. म्हणजे 5 ही काय होती? दोघांमधली सामायिक संख्या होती. लक्षात आलं? हे जे इथं जर तुम्ही पाहिलं तर आता जर तुम्ही भागायला गेलात तर उत्तर कशात भेटणार तुम्हाला? पॉइंट मध्ये भेटणार. म्हणजे इथून पुढे जर तुम्ही भागलं तर जे पॉइंट मध्ये उत्तर जातं त्याला म्हणायचं संक्षिप्त गुणोत्तर. आता तुम्ही इथून इथं आलात, कशाने आलात? 5 ने काय केलं? भागलं. पण इथं दिले तुम्हाला 5/3. 5/3 याच्या आधी हे 5/3 हे उत्तर नक्की कोणाचं होतं आपल्याला कळणार आहे का? नाही. म्हणजे तुम्ही दिलेल्या संख्येवरनं गुणोत्तराकडे जाऊ शकता, पण गुणोत्तरावरनं मेन संख्या काय होते हे तुमच्या लक्षात येणार नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण. काय एक्झाम्पल घेतलं होतं? 8/10. दोघांमध्ये सामायिक विभाजक कोण आहे? 2. या संख्येला आणि वरच्या संख्येला दोघांना कितीने भाग जातो? सामायिक संख्या कोण आहे? 2 आहे. 2 ने वरती भागलं, 2 ने खाली भागलं. जसं इथं मी 5 ने भागलं. इथं काय झालं? 5 चौक 20. म्हणजे इथं पण काय आलं? 4/5. म्हणजे 4/5चं उत्तर हे पण आहे आणि 4/5चं उत्तर हे पण आहे. मग नक्की कशावरनं कळणार? का आधीची दिलेली संख्या 8/10 होती का 20/25 होती? म्हणजे 4/5 हे संक्षिप्त गुणोत्तर किती जणांचं येऊ शकतं? अनंत संख्येचं येऊ शकतं. कसं? 400 भागिले 500 करा. लक्षात आलं का? सॉरी, 800 भागिले 1000 काही पण होईल. म्हणजे 400 भागिले 500, 800 भागिले 1000 किती? 80 भागिले 100. बरोबर. अशा किती अनंत संख्या आहेत ज्यांचं सगळ्यांचं गुणोत्तर काय होणार? 4/5 4/5. म्हणजे संख्येवरनं संक्षिप्त रूपाकडे जाता येतं, पण संक्षिप्त रूपावरनं संख्येकडे येता येत नाही. आणि जेव्हा आपल्याला येता येत नाही तेव्हा आपण म्हणतो त्यांच्यात ती जी सामायिक संख्या आहे. पहा इथून इथं जाताना तुम्हाला संख्येला काय करावं लागतं? इथून इथं जर जायचं असेल तर 5 ने काय करावं लागेल? तुम्हाला गुणावं लागेल. इकडे येताना काय करावं लागतं? भागावं. पण संख्येकडे जाताना गुणावं लागतं. इथून जर मला इथे यायचं असेल तर मला काय करायचंय? 2 ने गुणायचंय. लक्षात आलं? मग तसं इथं 5/3 दिलंय म्हणजे गुणोत्तर दिलंय. आपल्याला मेन संख्येकडे जाता येतं का? नाही. मग जर आपल्याला मेन संख्येकडे जाता येत नाही तर आपण काय करतो? त्या दोघांना ज्या सामायिक संख्येने भागलंय किंवा म्हणजे संक्षिप्त रूपापर्यंत येण्यासाठी ज्या संख्येने काय केलंय? भागलंय, ती संख्या आपण काय म्हणतो? एक्स म्हणतो. आणि आपल्याला मेन संख्येकडे परत जायचं असेल तर मग आपण काय करतो? ही सामायिक जी संख्या आहे ह्या सामायिक संख्येने इथं काय केलं? भागून इथं आलो, गुणून परत जागेवर गेलो. सामायिक संख्येने भागून इथं आलो, त्याच संख्येने परत गुणून मेन जागेवर गेलो. तसं ह्या सामायिक संख्येने भागून इथं आलो होतो. बरोबर आहे. पुन्हा मेन संख्येकडे जायचं असेल तर काय करावं लागेल? त्यांनी गुणून. म्हणजे किती आलं? 5x. आणि खालचा नंबर काय झाला? 3x. समजलंय? आले लक्षात? ठीक आहे. म्हणजे आपल्याला मेन संख्या जर पाहिजे नसेल तर मेन संख्येपर्यंत आपण कसं पोहोचतो? मेन संख्येपर्यंत आपण कसं पोहोचतो? गुणतो. कोणी गुणतो? मल्टिप्लाय करतो. कोणी? सामायिक संख्या. लक्षात आले? ओके. मग आता इथं कोणती सामायिक संख्या आहे माहिती आहे का तुम्हाला? नाही माहित. 5/3 हे कोणामुळे तयार झालं? नाही माहित आपल्याला. कोणामुळे तयार झालं? त्या संख्या नक्की कोणत्या होत्या? 50/30 असं पण असू शकतं. बरोबर आहे. किंवा 100/60 असं पण असू शकतं. कारण
50 भागिले 30 जर उत्तर काढलं मी तर काय गेलं, काय आलं 5/3. जर मी म्हटलं नाही 100 भागिले मला काय करायचंय 60, या शून्याला हा शून्य गेला, परत काय आलं 2×5 = 10, 2×3 = 6. अशी किती संख्या लिहीन मी ज्यांचं उत्तर काय येईल 5/3. म्हणजे नक्की कोणत्या संख्येने भागून इथपर्यंत आलोय हे माहित. मग ती जी भागून तिथपर्यंत गेलेली संख्या आपण काय करूया आता, आपण काय करू x मान. ओके, सामायिक संख्या काय मानली आपण x. मग जर सामायिक संख्या x आहे तर आता मेन संख्येकडे जायचं असेल तर आपण काय करणार, त्या x ने त्याला गुणणार. बरोबर, x ने काय करणार गुणणार. मग आता सांगा मेन संख्या वडिलांचं वय किती आलं, मेन संख्या म्हणजे वडिलांचं वय 5x. ओके, आणि मुलगीचं वय किती आलं 3x. x माहित नाही आपल्याला, कोणती सामायिक संख्या हे माहित नाही, पण आपल्याला माहिती मेन परत जागे व्हायचं असेल तर आपल्याला ज्यांनी भागलं त्यांनीच काय करावं लागतं गुणायचं असतं. मग कशाने भागलं होतं आपण x ने भागलं होतं, आणि गुणलं पण कशाने आता x ने गुणलं. आलो आपण मेन जागेवर. ते म्हणतात का त्यांची वयाची बेरीज 72 आहे. आता हे मेन वय त्यांचं वडिलांचं आणि मुलीचं वय, मेन वय किती आहे 5x आणि 3x, आणि ते म्हणतात त्यांच्या वयाची बेरीज 72 आहे. याचा अर्थ काय झाला 5x अधिक 3x बरोबर किती आलं 72, वयाची बेरीज आहे. म्हणजे इथं किती आले 8x बरोबर किती आलं 72. मग x बरोबर 72 हे 8x ला काय गुणिले, तिकडे जाऊन काय होणार भागिले, म्हणजे x ची किंमत किती आली 9. जर x ची किंमत 9 आहे म्हणजे हे जे आलंय ना 5/3 हे कोणी भागून आलंय 9 ने भागून आलंय. आता मेन संख्येकडे जाताना आपण 9 ने काय करतो गुणतो. म्हणजे आता कोणाचं वय काढायचं आपल्याला, वडील. काय वडिलांचं वय 5x, म्हणजे 5 गुणिले x ची व्हॅल्यू किती आहे 9, 9×5 = 45, म्हणजे वडिलांचं वय किती आहे 45. आपण एक ट्राय म्हणून मुलीचं जर वय काढून पाहिलं तर पहा मुलीचं वय किती आहे 3x, मुलीचं वय किती आहे 3x. मग 3 गुणिले x ची व्हॅल्यू किती आहे 9, काय होईल 9×3 = 27, मुलीचं वय 27 आहे. जर मी ह्या दोघांचा भागाकार करून पाहिलं 45 भागिले 27 कितीने भागणार मी, आता गुणलं कशाने होतं 9 ने ना, 9 ने भागणार, 9 ने मी 2 ला भागलं, 9×5 = 45, 9×3 = 27 बघा 5/3. म्हणजे ती जी भागून तिथपर्यंत जाणारी संख्या होती ती कोणती होती 9 होती. लक्षात आलं. म्हणजे इथून पुढं आता एवढं सिस्टमॅटिक जायचं नाही. जिथं तुम्हाला रेशो दिसन, रेशो म्हणजे काय गुणोत्तर, गुणोत्तर दिसलं का काय टाकायची लगेच सामायिक संख्या, त्या संख्येने भागून तिथपर्यंत गेलोय ना, आता त्या संख्येला लगेच त्या संख्येने काय करा गुणा. लक्षात आलं. आणि पुन्हा त्याला काय ना जागेवर आणा. समजलंय. ठीक आहे. मग आता इथे दिले दोन भावांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती दिले 5/6 बरोबर आहे. दोन भावाच्या म्हणजे सामायिक संख्या कोणती की हे गुणोत्तर काय आले कोणी भागून आणलं x ने भागून आणलं. मेन जागेवर नाहीच असेल तर काय झालं मल्टिप्लाय करायचे. एका भावाचं वय किती आलं आणि दुसऱ्या भावाचं, त्यांच्या वयाची बेरीज किती आहे, मग यांची बेरीज केली आपण किती आली ती, आणि ही बेरीज किती सांगितली त्यांनी 88 बरोबर आहे. या दोघांची बेरीज किती आहे 88, पण बेरीज तर खरी येते किती 11x, आणि ते तर म्हणतात 88, म्हणजे याचा अर्थ 11x आणि 88 काय समान आहे. बरं, हे असं पण करू शकता, किंवा तुम्ही काय करू शकता 5x अधिक 6x, दोन भावांच्या वयाची बेरीज किती आहे 88, असं लिहू शकता, असं लिहू शकता. इथं किती आले 11x, इथं किती आले 88, x बरोबर इथं किती आले 88, हे 11 इकडे गुणिले इकडे जाऊन भागिले, x बरोबर किती 8, म्हणजे हे गुणोत्तर कोणी भागून तयार झालेले आहे 8 ने भागून तयार झालं. मग मेन संख्येकडे जायचं असेल तर आपल्याला काय करायचं 8 ने गुणायचं आहे आता बरोबर आहे. मोठ्या भावाचं मोठा भाऊ कोण असणार आहे 6x वाला, सिंपल आहे. ओके, त्यासाठी एक्स्ट्रा डोकं लावायची गरज नाही. म्हणजे 6 गुणिले काय होणार आहे x मोठा भाऊ, 6 गुणिले किती 8, 8 6 किती 48, मोठ्या भावाचं वय किती 48. फक्त सामायिक संख्या x माना आणि तिची व्हॅल्यू काढा, संपलं उत्तर. सामायिक संख्येला x माना, भाऊ आणि बहीण यांच्या वयाचे गुणोत्तर म्हणजे भावाचं वय 4x, ओके, बहिणीचं वय 5x बरोबर आहे. हे भाऊ आणि बहिणीचं वय झालं. ओके, त्यांचं काय म्हणणे बहिणीचं वय 30 आहे पण बहिणीचं खरं वय किती आहे
5x आहे. मग याचा अर्थ ते म्हणतात 30 आहे आणि 5x खरं इथं दिलंय. याचा अर्थ काय झाला, 5x ची किंमत खरी किती आहे, 30 आहे. मग आता x ची किंमत जर मला काढायची असेल तर 30 हे भागिले जाणार तिकडं, म्हणजे x किती आलं, 6 आलं. जर मला x कळलं, मला सगळंच कळलं ना. भावाचं वय किती आता 6 आणि x ला साईचोक 4 गुणिले फक्त 6 करा, कारण मला x ची किंमत कळली. साईचोक भावाचं वय किती आलं, 24. संपला विषय. पहा इथं संजय आणि राकेश यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती आहे, 6:5. म्हणजे संजयचं वय किती आलं, 6x. राकेशचं वय किती आलं, बस फक्त सामायिक संख्या. संपलं उत्तर. 4 वर्षानंतर, 4 वर्षानंतर म्हणजे 4 वर्षांनी दोघंही वाढ मोठे होणार ना, 4 वर्षांनी, बरोबर आहे. मग 4 वर्षानंतर काय होईल, 4 वर्षानंतर 4 वर्षानंतर संजयचं वय किती होईल, याचं 4 ने वाढलं, बरोबर आहे. माझं वय काय घेतलं होतं आपण, माझं वय 30, तुमचं वय 16. मी किती, 4 वर्षांनी माझं वय किती असणार, 34, आणि तुमचं किती असणार, 20, बरोबर. असं तर नाही होत मी 4 ने 34 झालो, तुम्ही म्हणले नाही सर आता आपल्याला थांबायचे, मग तुम्ही 16 राहिले, असं तर नाही होणार. असं असतं तर मग तू पोरं म्हणले असे, आता एक काम करा, आम्ही 5वीतच थांबतो, शिकायलाच नको पुढं, नाही तर मग पहिलीच्या आधीच थांबतो, मी शाळेतच जायला नको. वय थांबवायचं आपल्या हातात असं, काय केलं पहिलीच्या आधीच शाळा नको, नाही तर मग डायरेक्ट मोठं आहे ना, मधला पॅच काढून टाकला असतं, मोठं कामच दिलं ना सांगून शाळा नसल्या, मी आपण परत लहानच राहिलो असतो. हा काही स्वप्न नका भाऊ, चला या इकडे. ठीक आहे. राकेशचं वय किती आहे, 7x + 4. दोघं किती वर्षांनी वाढले, 4 वर्षांनी वाढले. आता त्यांच्या वयाची बेरीज किती सांगते ते, 60 आहे. त्यांच्या वयाची बेरीज 4 वर्षानंतरच्या याची बेरीज नाही, 4 वर्षानंतरच्या वयाची बेरीज. 4 वर्षानंतरच्या दोघांची वय ही आहे. ओके, म्हणजे काय होणार, 6x + 4 हे कोणाचं, संजयचं, अधिक किती 7x + 4 हे कोणाचं, राकेशचं, आणि यांची बेरीज किती दिली त्यांनी, 60. म्हणजे आता इथं x आणि x यांची बेरीज होणार 6x आणि 7x किती आले, 13x. 4 + 4 8 बरोबर किती, 60. पहिल्यांदा 8 ला तिकडे पाठवलं, इकडे राहिले 13x, 8 तिकडे इकडे अधिक आहे, तिकडे जाऊन काय होणार, -8, म्हणजे 13x बरोबर इकडे किती आले, 52. x आणि 13 मध्ये कोणतं रिलेशन आहे, संबंध कोणता आहे, गुणिलेचा, तिकडे जाऊन काय होणार, भागिले. मग x बरोबर काय, 52/13, म्हणजे x ची किंमत किती आली, 4. 13 × 52. x जर 4 आहे तर कोणाचं वय काढायचंय, संजय. संजयचं वय किती, बरोबर ना, झालं उत्तर. बस एवढंच करायचंय तुम्हाला. काय करायचंय, संजय किती आहे, 6 × 4 ना, आता साईचोक 24. संजयचं वय 24 वर्ष. लक्षात आलंय. त्यानंतर काय, मयुरी आणि चैताली यांच्या सध्याच्या वयाचे गुणोत्तर किती आहे, 6:5. ओके, मग सांगा चला, मयुरीचं वय किती झालं, 6x. चैतालीचं वय किती आलं, 5x. ओके, 2 वर्षापूर्वी, म्हणजे 2 वर्षापूर्वी दोघींचं वय किती, 2 वर्षापूर्वी सांगा, 2 वर्षापूर्वी मयुरीचं वय किती होणार, 6x - 2. मागे जावं लागणार. चैताली पण मागे जाणार, काय होणार, 5x - 2. ओके, माझं किती होतं, 30. 2 वर्षापूर्वी माझं किती होतं, तुमचं आताच किती आहे, 2 वर्षापूर्वी, बरोबर. ठीक आहे, त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5/4 होते. म्हणजे याचं काय सांगितले त्यांनी, गुणोत्तर. गुणोत्तर म्हणजे काय करतो आपण, एका संख्येला दुसऱ्या संख्येने काय करतो, भागतो, आणि ते गुणोत्तर किती दिलं त्यांनी, 5/4 दिले, म्हणून भागाकार केला आपण. मग आता इथे काय करतो, एक ची किंमत काढण्यासाठी आपण शिकलोय क्रॉस मल्टिप्लिकेशन. 4 ने कोणला गुणायचं, वरच्या संख्येला, ह्या 5 ने कोणला, ह्या खालच्या संख्येला. काय होणार इथून पुढे सांगा, 4 ब्रॅकेट मध्ये किती येणार, 6x - 2, तिकडे किती, 5 ब्रॅकेट मध्ये कोण, 5x - 2. इथं काय होणार, साईचोक 24x - 4 2 8. इथं किती झाली, 5 25x - 5 2 10. 25 आणि 24 मध्ये मोठा कोण आहे, म्हणजे 25 जागेवर थांबणार, 24 जागा सोडणार. तिकडे कोण आहे, 25x. 24 तिकडे जाऊन काय झाले, वजा, का
मोठी संख्या 24 आहे, सॉरी 25 आहे, हे 24 तिकडे गेले, 24च्या पुढे कोणतं चिन्ह नाही म्हणजे कोणतं आहे अधिकचं, तिकडे जाऊन काय झालं वजा. वजा 8 आणि वजा 10 मध्ये मोठा कोण आहे? वजा 8 मोठा आहे. वजा मध्ये लहान संख्या मोठी असते, म्हणजे 10 वजा 10 इकडे येऊन काय होणार? अधिक होणार. इकडे कोण आहे? ऑलरेडी वजा 8. तिकडे येऊन काय होणार? हा वजा 10 इकडे येऊन बरोबरच्या इकडे आलो का जागा साईन काय होतं, चिन्ह काय होतं, बदल. म्हणजे इथे किती आले? एकाला अधिक आणि एकाला वजा असताना नेहमी काय होते? वजा बाकी. येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह, 10तून 8 गेले 2 आणि मोठी संख्या +2. इकडे 25 मध्ये 24 एक गेले 1x, 1x लिहित नाहीत म्हणजे x ची किंमत किती आली? 1 लिहित नाही, सॉरी 2. जर x 2 आहे तर मयुरीचं आजचं वय किती? 6 गुणिले x म्हणजे 6 गुणिले 2 म्हणजे किती आले? 12. मयुरीचं वय किती आहे? 12. ओके ठीक आहे. त्यानंतर त्याच्या पुढचं पहा. आई वडील मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती दिले? 4 5 1. ओके, आता तिघही सोबत दिलेत. जर आई मुलापेक्षा 21 वर्षांनी मोठी असेल तर कोणाचं वय काढा? वडिलांचं वय काढा. आता पहा, नेहमी जर रेशो दिलेला असेल तर आपण काय करतो? सामायिक संख्या x मानू. ओके, सामायिक संख्येमुळे आईचं वय किती आलं? आईचं वय 4x, वडिलांचं वय 5x आणि मुलगाचं वय किती? 1x. बरोबर. त्यांनी काय सांगितलंय? आईचं वय मुलापेक्षा 21 वर्षांनी जास्त आहे. तुमच्यापेक्षा मी किती वर्षांनी जास्त आहे? माझं वय किती आहे? 30. तुमचं वय किती आहे? 16. मी तुमच्यापेक्षा मी किती जास्त आहे? 14 वर्षांनी. हे कसं कळलं तुम्हाला? माझ्या वयातून तुमचं वय तुम्ही काय केलं? मायनस केलं. म्हणजे मोठ्या माणसाच्या वयातून छोट्या माणसाचं वय आपण जर वजा केलं तर आपल्याला कळतं का हा किती वर्षांनी काय आपल्यापेक्षा मोठा आहे. बरोबर. एखाद्याचं वय 20 आहे, दुसऱ्याचं वय 15 आहे, मग आपण काय म्हणतो? तो त्याच्यापेक्षा किती वर्षांनी मोठा आहे? 5 वर्षांनी मोठा आहे. म्हणजे मोठ्या वयातून छोटं वय काय होतं? मायनस. म्हणजे इथं काय होणार? आईचं वय. आईचं वय किती आहे? 4x. त्याच्यातून वजा होणार कोणाचं? मुलाचं वय. आणि तेव्हा किती आहे? 21 उत्तर येतं. हे कसं कळलं? त्यांनी सांगितले का आई मुलापेक्षा 21 वर्षांनी मोठी. मोठी किती वर्षांनी हे कसं कळतं? तर आईच्या वयात ना मुलाचं वय काय करायचं? वजा. म्हणजे कळलं आई एवढ्या वर्षांनी मोठी. म्हणजे इथे किती उत्तर आलं? 3x. 4तनं 1x गेला 21. इथं x बरोबर 21 भागिले इथं किती आले? 3. मग x बरोबर 3 7 21. x ची किंमत किती आली? 7. झालं माझं उत्तर. जर मला x ची किंमत कळली तर मला कोणाचं वय काढायचंय? वडील. वडिलांचं वय काढायचं. वडिलांचं वय किती आहे? वडिलांचं वय किती आहे? 5x. म्हणजे काय होणार आहे? 5 गुणिले x म्हणजे 5 गुणिले x ची किंमत किती आली? 7. 7 35. वडिलांचं वय किती आहे? 35. समजलंय नक्की? त्यानंतर पुढे आलो काय? पियुष आणि प्रियंका यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती आहे? आजच्या वयाचे गुणोत्तर किती दिले? 5 7. म्हणजे पियुषचं वय किती आलं? 5x. एक सोडायचं नाही आता. गुणोत्तर काय एक सोबत आलाच. प्रियंकाचं वय 7x. 12 वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर म्हणजे परत भागाकारच दिलाय. गुणोत्तर म्हणलं का भागाकार. ओके, किती वर्षांचा गुणाकार भागाकार दिलाय? 12 वर्षांनंतरचा. 12 वर्षांनी या दोघींचं किती वय असणार आहे? दोघांचं. पियूचं वय 12 वर्षांनी किती असणार आहे? पियूचं वय आताचं किती आहे? 5. याच्यात 12नी मिळवले. ओके, गुणोत्तर आहे म्हणून परत छेदात काय आलं? प्रियंकाचं किती आहे? 7 अधिक काय होणार? 12. 12 वर्षांनी दोघं काय होणार आहे? 12 वर्षांनी मोठे होणार आहेत. बरोबर. काय होणार इथं? 4/5. 12 वर्षांनी त्यांच्या वयाचं गुणोत्तर 4/5 आहे. तर पियुषचे वय काढा. कोणाचं काढायचंय? पियुषचं. ओके, मग काय होणार इथं? झालंय आपलं असं. काय करणार आपण? याला गुणणार. काय होणार आहे? 5 कंसात किती? 5x अधिक 12. इकडे किती? 4 कंसात किती? 7x अधिक 12. बरोबर आहे. इथं काय होणार सांगा? 5 5 25x अधिक 12 पंचे 60. 7 चौक 28x. 12 चौक 48. ओके, 25 आणि 28 मध्ये मोठा कोण आहे? 28 जागेवर राहणार. हे 25 तिकडे जाणार, पण 25 जाताना काय म्हणून जाणार? मायनस. 60 आणि 48 मध्ये मोठा कोण आहे? 60 जागेवर राहणार. 48 त्याला भेटायला येणार, पण येताना कसा येणार? वजा, कारण तिकडे काय तो अधिक. 60 मधनं 48 गेल्यावर किती राहिले? 12. आणि 28 मधनं 25 गेल्यावर किती राहिले? 3x. मग मला x ची किंमत काढायची म्हणजे 3 इकडे काय गुणिले इकडे काय होणार? भागिले. म्हणजे काय होणार आहे? 12 बरोबर भागिले 3 बरोबर तिकडे कोण राहिला? x. ओके,
3 चौक 12, 4 बरोबर काय आलं एक्स, एक्सची किंमत किती आली 4. मला वय कोणाचं काढायचंय पियुष. किती वर्षाचा आहे पियुचं वय किती आहे 5 गुणिले एक्स म्हणजे किती 5 गुणिले 4 म्हणजे किती आलं 20. पियुचं वय किती आहे. सोपे प्रश्न आहेत का अवघड आहेत. सोपे आहेत ना. मी शिकवलं वाटणं एवढं तर वाटलंच पाहिजे. ठीक आहे चला. तर या ठिकाणी आपला वयवारी हा प्रश्न किंवा हा टॉपिक संपलेला आहे. याचं बेसिक व्यवस्थित झालेलं आहे तुमचं. ओके, याच्यावर अजूनही काही क्वेश्चन आहेत, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ते घेऊ.